हॅलो स्टुडंट, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्सच्या सेकंड लेक्चर मध्ये आलेलो आहोत. आता काल आपण बऱ्याच बेसिक थिंग्स म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, त्याच्यानंतर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणजे काय, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले. बरोबर. आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन हा पॉइंट बघणार आहे. नॉन युनिफॉर्म मोशन किंवा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय असतं आपण त्याच्या पुढचा बघणार आहे. पण एक बेसिक पहिल्यांदा युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं आणि नॉन युनिफॉर्म कुणाला म्हणायचं हे बघू. पहिल्यांदा युनिफॉर्म मोशन कशाला म्हटलं जातं बघा. मोशन होण्यासाठी ऑब्जेक्टची पोझिशन काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. आता जर एखादा ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि ते कव्हर करण्यासाठी लागलेला वेळ हे दोघं जर कॉन्स्टंट राहत असतील, म्हणजेच काय, तर एक व्यक्ती आहे त्याला एक 40 मिनिटाची मोशन करायची आहे, म्हणजेच काय, तो 40 मिनिटं चालणार आहे. पहिल्या 10 मिनिटांमध्ये त्याने 1 किलोमीटर अंतर कापलं, दुसऱ्या 10 मिनिटांमध्ये सुद्धा त्याने 1 किलोमीटर अंतर कापलं, तिसऱ्या 10 मिनिटांमध्ये सुद्धा त्यानं 1 किलोमीटर अंतर कापलं आणि चौथ्या 10 मिनिटांमध्ये सुद्धा त्यानं 1 किलोमीटर अंतर कापलं. तर याचा अर्थ काय झाला, तर त्यानं कापलेलं अंतर आणि ते अंतर कापायला लागलेला वेळ ह्या सगळ्या गोष्टी काय, दोन्ही पण गोष्टी काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. तर तशा मोशनला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म मोशन. त्याची डेफिनेशन कशी होते, व्हेन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम सच मोशन इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म मोशन. काय डेफिनेशन होते, ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, यालाच काय म्हणतो आपण, युनिफॉर्म मोशन. इकडे काय होतं, तर टाइम जर सेम राहत असेल म्हणजे कव्हर करायला लागलेला वेळ जर तुम्ही सेम घेतला पण डिस्टन्स कव्हर केलेलं एकसारखं राहत नाही, म्हणजेच काय, ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच मगाच्याच व्यक्तीचं उदाहरण घेऊ. तो पहिल्या 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर चालला, दुसऱ्या 10 मिनिटांमध्ये तो 2 किलोमीटर चालला, तिसऱ्या 10 मिनिटांमध्ये परत 1 किलोमीटर चालला, परत चौथ्या 10 मिनिटांमध्ये तो आणखी गतीने चालायला लागला. म्हणजे सारखे त्याचा कव्हर केलेला डिस्टन्स काय होतंय, तर वेगवेगळे येतं. पण कव्हर करायला लागलेला वेळ काय घेतला होता आपण, 10 मिनिटं 10 मिनिटं 10 मिनिटं आणि 10 मिनिटं. म्हणजे काय, कव्हर करण्याचं टायमिंग सेम आहे पण कव्हर केलेलं डिस्टन्स जर वेगवेगळं असेल म्हणजेच ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, अशा मोशनला आपण काय म्हणतो, तर नॉन युनिफॉर्म मोशन. मग पुढे आपण आता बघणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरी बघणार आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अशा दोन मोशन आपण चेक करणार आहे. आता सर्क्युलर मोशन तर आपण बघितलं. काय असते सर्क्युलर मोशन, तर ऑब्जेक्ट काय करतो, तर सर्कलच्या पार्ट वरून फिरतो, म्हणजे सर्कलच्या सर्कम्फरन्स वरून फिरतो. त्या मोशनला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. जर ऑब्जेक्ट फिरत असताना त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट राहत असेल, व्हेन ऑब्जेक्ट परफॉर्म्स सर्क्युलर मोशन with constant speed, इथे व्हेलॉसिटी शब्द आलेला नाही, काय शब्द आलाय, स्पीड शब्द आलाय. म्हणजे फक्त विषय कुणाचा येतो, तर मॅग्निट्यूडचा. व्हेलॉसिटीचा विचार केला तर व्हेलॉसिटीला काय काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असं दोघं पण असतात. पण मी तो व्हेलॉसिटी नाही वापरली का, तर आपण काल बघितले सर्क्युलर मोशन मध्ये काय होत असतं, पार्टिकल ज्या वेळेला रिव्हॉल्व होत असतो त्यावेळेला व्हेलॉसिटीची डायरेक्शन सारखी काय होत असते, चेंज होत असते, म्हणून व्हेलॉसिटी बदलते. मग मी डेफिनेशन सांगताना युसीएम ची कशी सांगतोय, तर ऑब्जेक्ट परफॉर्म करतो काय, सर्क्युलर मोशन, आणि फिरत असताना त्याचं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. म्हणजे मॅग्निट्यूड बदलत नाही, डायरेक्शन काय होत असणार आहे, बदलत असणार आहे. म्हणजेच इथं दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ velocity remains constant. आता नॉन युसीएम मध्ये काय फरक होतो, तर नॉन युसीएम मध्ये काय फरक असणार आहे,
ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंटच्या जागी काय शब्द येणार आहे तर बदलणार म्हणजेच व्हेरिएबल व्हेन ऑब्जेक्ट परफॉर्म्स काय परफॉर्म केलं पाहिजे त्यांना सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल स्पीड म्हणजे सारखं बदलणाऱ्या स्पीडनं त्यानं जर सर्क्युलर मोशन परफॉर्म केली तर त्याला काय म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्या सर्क्युलर मोशन मध्ये काय होत असतं तर बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ velocity चेंजेस म्हणजे दोघं पण काय होत असतात तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं पण काय होत असतं चेंज होत असतं. ह्याच्यात फक्त काय बदलतं मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड बदलल्यामुळे जे ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं त्याला काय म्हणतो आपण तर त्याचं नाव असतं सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि डायरेक्शन मुळे असतं त्याला तुम्हाला दुसरं एक टँजेन्शियल ऍक्सलरेशन असं एक आपल्याकडे पॉइंट गेलाय. आता पुढे जाऊ काय काय शिकलो आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच्यानंतर जो पॉइंट बघणार आहे आपण त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा जो आहे तो काय सेंट्रिफ्युगल फोर्स. आता याच्यातला फर्स्ट पॉइंट काय असतं तर दोन्हीचा म्हणजे डिफरन्स टाइप आपण बघू. आता सेंट्रिपिटल फोर्स काय करतो तर ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेला सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते आणि हा फोर्स कसा असतो along the radius and toward the center of the circle. म्हणजेच काय हा कशावरून ऍक्ट होतो along the radius म्हणजेच सर्कलच्या रेडियस वरून ऍक्ट होतो and डायरेक्शन कुठे असते and towards the center of circle. पुढे आता सेंट्रिफ्युगल कसा असतो तर along the radiusच आहे फक्त याची डायरेक्शन कशी असते along the radius and डायरेक्टेड म्हणजे दिशा दर्शवली जाते जी डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे दोघांचा मेन फरक कळला. काय मेन फरक आहे तर हा कुठे असतो डायरेक्टेड टुवर्ड आणि हा कसा असतो डायरेक्टेड अवे. म्हणजेच काय तर सर्कलच्या सेंटर खेचणारा जो फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्कलच्या सेंटर पासून लांब खेचणारा जो फोर्स आहे तो कोणता असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. मग आता जर सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघितलंय की ऑब्जेक्ट ज्यावेळेला सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्याची जी रेडियस ड्रॉ करतो त्या रेडियसची डायरेक्शन कशी असते तर कायम रेडियस हे सर्कलच्या सेंटर पासून लांब जाते. म्हणजे कशी असते डायरेक्शन ह्या रेडियसची अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. मग सेंट्रिपिटल फोर्स कसा असतो तर टुवर्ड द सेंटर असतो. कसा असतो टुवर्ड द सेंटर. मग रेडियस आणि सेंट्रिपिटल फोर्स ची डायरेक्शन सेम आहे की एकमेकाला अपोजिट आहे तर रेडियस कशी होती सेंटर पासून लांब जात होती आणि सेंट्रिपिटल फोर्स कसा होता टुवर्ड द सेंटर म्हणजे डायरेक्शन एकमेकाला काय तर अपोजिट आहे. मग अपोजिट असताना ह्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला होतो इन वेक्टर फॉर्म म्हणजे दिशेचा विचार करून. काय होतो फॉर्म्युला तर इन वेक्टर फॉर्म सेंट्रिपिटल फोर्स F is equal to minus mv square upon r bar. म्हणजेच काय तर हा r bar आणि हा सेंट्रिपिटल फोर्स F bar एकमेकाला काय अपोजिट आहेत. हा मायनस काय डिनोट करतो तर फोर्स आणि रेडियस वेक्टर एकमेकाला कसे अपोजिट आहेत. इन मॅग्निट्यूड म्हणजेच काय दिशेचा विचार न करता हा सेंट्रिपिटल फोर्स कसा दिला जातो तर F is equal to mv square upon r. आणखी याचे भरपूर फॉर्म्युले आहेत तर m r ओमेगा स्क्वेअर पण आहे आणि अजून एक आहे तर m v ओमेगा. म्हणजे ह्या v चा एक फॉर्म्युला असतो. काय असतो त्या फॉर्म्युला तर v is equal to r ओमेगा. फॉर्म्युला लक्षात ठेवा हा
म्हणजे काय तर लिनियर व्हेलॉसिटी, आर म्हणजे काय रेडियस वेक्टर आणि ओमेगा म्हणजे काय अँग्युलर व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला कशाचा रिलेशन देतो, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी, रेडियस वेक्टर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणून मी इथे v स्क्वेअर च्या जागी काय ठेवला तर r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, इथला एक r आणि इथला एक r कॅन्सल, फॉर्म्युला काय होईल तर m r ओमेगा स्क्वेअर. तसाच हा आपण m v ओमेगा सुद्धा फॉर्म्युला काढू शकतो इन वेक्टर फॉर्म. आता इकडे काय होणार आहे तर ह्याची रेडियस वेक्टर आणि सेंट्रीफ्युगलची डायरेक्शन काय होते सेम होते. म्हणजे हा फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म कसा लिहिता येईल मला तर सेंट्रीफ्युगल फोर्स F बार इज इक्वल टू m v स्क्वेअर अपॉन r बार. आता मायनस काय येत नाही तर सेंट्रीफ्युगल फोर्सची आणि रेडियस वेक्टरची डायरेक्शन काय तर सेम आहे इन मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड मध्ये काय करता येईल आपल्याला तर F इज इक्वल टू m v स्क्वेअर अपॉन r. बघा बघू सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगलचा मॅग्निट्यूड मधला फॉर्म्युला काय येतोय सेम येतोय m r ओमेगा स्क्वेअर m v ओमेगा. आता हा जो फोर्स आहे तो इट अरायझेस म्हणजे निर्माण होतो इन इनर्शियल, इट अरायझेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा कुठे निर्माण केला जातो तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. आता इनर्शियल फ्रेम कुणाला म्हटलं जातं ज्या फ्रेम मध्ये न्यूटनचे लॉज उभे केले जातात त्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. मग हा कशात असणार आहे, हा इनर्शियल मध्ये असेल तर हा कसा असतो इट अरायझेस इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा कशात अरायझ होतो तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. चौथा पॉइंट आपण सांगू शकतो इट इज रियल फोर्स आणि इकडे काय सांगू शकतो इट इज सुडो फोर्स. आता बघा एक्झाम्पल पाचवा पॉइंट काय आपण सांगू शकतो याची एक्झाम्पल. आता सेंट्रीपिटल फोर्सचे एक्झाम्पल भरपूर सांगता येतात. ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट तुम्ही एखाद्या दोरीला बांधता आणि त्याला असं फिरवता म्हणजेच काय एक स्ट्रिंग घ्यायची त्याला एक ऑब्जेक्ट बांधायचा आणि त्याची सर्क्युलर मोशन घडवायची. मग सर्क्युलर मोशन घडत असताना दोरीमधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन कुणाच काम करतं तर सेंट्रीपिटल फोर्सचं. समजा तुम्ही एखाद्या फोर व्हीलर मध्ये बसलाय आणि फोर व्हीलर मोशन मध्ये आणि अचानक त्या ड्रायव्हरनं जर ब्रेक अप्लाय केला तर तुम्ही काय होता तर फॉरवर्डला पुश केलं जातं. तुम्हाला कोण खरोखर ढकलतं का नाही, तुम्हाला त्या गाडीच्या इनर्शियल फ्रेम किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मुळे तुमच्यावरती एक नवीन फोर्स तयार झाला. त्या फोर्सला आपण काय म्हणतो तर सुडो फोर्स. म्हणजेच काय हा सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो सुडो इमॅजिनरी येतो. अचानक तुम्हाला ढकललं जातं किंवा एखाद्या बकेटमध्ये पाणी घ्या आणि पाणी असं फिरवल्यानंतर पाणी असं गोल फिरतं. फिरत असताना पाण्याचा जरा पृष्ठभाग असा वरती उचलतो म्हणजे ते कोणामुळे उचललं जातं तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. दुसरं एक एक्झाम्पल असतं एमसीक्यू ओरिएंटेड. आपल्या पृथ्वीचा जो शेप आहे तो मध्यभागी बलगड आहे म्हणजे काय मधल्या साईडला फुगीर आहे आणि वरच्या पोलच्या साईडला तो फ्लॅट आहे. आता तो मध्ये का फुगीर आहे तर ह्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे तो फुगीर आहे. अशा प्रकारे आपण काय काय बघितला सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजेच काय तर ह्याचा डिफरन्स आपण चेक केलाय. हा 2 मार्काला विचारला जातो डिफरन्स बोर्ड साठी तुम्हाला.